आतापर्यंत सामने गेलेत आणि या क्रंच मोमेंट्स मध्ये खऱ्या अर्थाने विजय अर्जित करण्यामध्ये मोरगिरी संघ नेहमीच यशस्वी ठरलाय। संदीप, कष्टाला काही पर्याय आहे का? खेळ क्रिकेटचा असो किंवा आयुष्याचा, जिथे तुम्हाला जिंकायचंय तिथे कष्टाला पर्याय नाहीये आणि तेच आपल्याला पाहायला मिळालं। अनेक मेहनती आणि मेहनत का नवाब म्हणून अनेक खेळाडू ओळखले जातात आणि त्यांचा प्रदर्शनीय खेळ आज ज्यांनी गुणवत्ता सादर केली, ज्यांना नशिबाची साथ मिळाली आणि तिथेच मात्र हे सामने फिरताना सुद्धा आम्ही पाहिले। नक्कीच नशिबाची साथ फार महत्वाचा आहे। लक फॅक्टर हा नेहमीच महत्वाचा असतो, कारण ज्या ज्या वेळेस खेळाडू खराब फॉर्मामध्ये असतो त्या वेळेस चेंडू जो हवेमध्ये गेलाय तो देखील प्रत्येक वेळेस खेळाडूच्या हातामध्ये जातो। ज्या वेळेस खेळाडू चांगल्या फॉर्मामध्ये असतो त्या वेळेस तोच चेंडू ड्रॉप कॅच होते, कधी बाउंड्री लाईनच्या पलीकडे जातो। हे फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव्ह आपण क्रिकेटच्या खेळामध्ये नेहमी म्हणतो आणि तेच फार महत्वाचं आहे। पहिला चेंडू, हा चेंडू ऑफ स्टिकच्या पलीकडे चेंडू निर्धाव चाललाय। आजची गटारी सुरू झाली आहे, गटारी पौर्णिमा। राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करतोय उमेश, बॅकफुटला जाऊन चांगला फटका, चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडे, येतोय हा चौका, छक्का, 6 धावा, 6 रन्स, 6 धावा। कॅमेऱ्यामध्ये आपण ही दृश्य जरूर पाहू शकता। मैदानाच्या बाहेर गटारी सणाचा आनंद आणि क्रिकेटच्या मैदानावर घेताना पाहायला मिळत आहेत दर्दी क्रीडा रसिक या मॅचचा आनंद घेत आहेत। आपण कॅमेरामध्ये पिक्चर्स नक्कीच कव्हर करू, कॅमेरामॅनला विनंती करेन ही पिक्चर्स आपण कव्हर करायचे, लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। नाही, कॅमेरामॅन जरूर कॅप्चर करतील आमच्या मुख्य व्यासपीठाच्या अगदी डाव्या अंगाला या मॅचचा अगदी मी म्हणेन मनमुराद आनंद घेत असताना आमचे प्रेक्षक मायबाप पाहायला मिळतात। हाफ ड्राईव्हचा फटका, ताकद आहे समीरची आणि हा 4 धावांचा चौकार येईल की तिथे बॉल अडला गेलाय। पहा या स्क्रीनवर क्रिकेटचा मनमुराद आनंद घेत असताना आज गटारी अमावस्या आणि आज हॅपी फ्रेंडशिप डे सुद्धा आहे। जास्त झाल्यावर सुखरूप घरी पोहोचवणाऱ्या त्या मित्रांना सुद्धा हॅपी फ्रेंडशिप डे। अगदीच या खेळामध्ये हे सर्व चित्र आज पाहायला मिळतील। येस, 10 धावा धाव फलकावर लागल्या। सेमीफायनलचा मुकाबला आपण पाहतोय, सामना पाहतोय। आतापर्यंत किती बॉल झाले? 4 चेंडूंचा खेळ झालाय, 10 धावा धाव फलकावर लागल्यात। समीर जगताप हा खेळाडू, हा देखील आडव्या बॅटने फटका खेळला, एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल झालाय सरळ सीमारेषा पलीकडे। समीर जगतापच्या बॅट मधून हा आक्रमक फटका पाहायला मिळाला, षटकार, 6 धावांसाठी 16 धावा धाव फलकावर लागल्यात, 16 पर नन। आपण पाहतोय बॅटिंग करणारा संघ फणसकोंड संघ। खरं तर या आधीच्या साऱ्या मॅच मध्ये आपण पाहिलं, जो संघ नाणेफेक जिंकला त्याने बॅटिंग स्वीकारली होती। मागच्या मॅच मध्ये मुरगिरी हा पहिला संघ होता, त्याने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि आव्हानाचा पाठलाग देखील यशस्वीरित्या केला। हा फुल टॉस चेंडू, या चेंडूला दिशा दिली आहे डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने, चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडे। यस, नो बॉल प्लस 4 धावा मिळतील, एकूण 5 आलाय हा चौकार। ₹21 रन्स ऑन दी बोर्ड, 21 धावा धाव फलकावर, 21 रन्स ऑन दी बोर्ड। पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर पाऊस आताच बरसलाय, त्यामुळे स्लिपरी कंडिशन्स आहेत, हातामध्ये चेंडूला ग्रिप करणं थोडंसं डिफिकल्ट आहे। हा देखील चांगला फटका, बॅकफुटला जाऊन ट्रान्सफर ऑफ एट पाहायला मिळालं, काउ कॉर्नरच्या दिशेने चौकार आलाय, 4 धावा। इथे या प्रेक्षक वर्ग खऱ्या अर्थाने या मॅचचा मनमुराद आनंद लुटतात। 25 धावा धाव फलकावर, पहिल्या षटकाची समाप्ती। मोरगिरी संघाच्या उमेशवर प्रहार केलाय, आक्रमण केले फणसकोंड संघाच्या बॅटरनं समीरने, 25 रन्स ऑन दी बोर्ड। पहिल्या षटकाची समाप्ती, 25 धावा धाव फलकावर लागल्यात। फणसकोंड संघ प्रथम क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय, बॅटिंग करणारा संघ फणसकोंड संघ प्रथम बॅटिंग करताना पाहायला मिळतोय, फलंदाजी करताना पाहायला मिळतोय। क्षेत्ररक्षण मोरगिरी संघ प्रथम क्षेत्ररक्षण करत असताना पहिलं षटक हाताळताना उमेशच्या गोलंदाजीवर प्रहार करण्यात आलेत। आतापर्यंत 2 मॅचचा मॅन ऑफ द मॅच राहिलाय उमेश, परंतु या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर थोडासा बॅकफुटर गेला, कारण 25 धावा त्याच्या गोलंदाजीवर कुठल्या गेल्यात। गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज आपण पाहतोय, राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करेल
बॅटर संदीप लेग स्टिकच्या पलीकडे चेंडू चाललाय. दोन्ही हात समांतर करून अवांतर धावेची खोड करतायत. एक्स्ट्रा रन विल बी कन्सिडर्ड. एक्स्ट्रा धाव अवांतर धाव मिळाली आहे. 26 धावा धावफलकावर लागल्या. 26 रन्स ऑन दी बोर्ड. 26 धावा धावफलकावर आपण पाहतोय मैदानामध्ये सुरू असलेला हा निर्णायक आणि महत्वपूर्ण सामना. कोण जाणार अंतिमच्या फेरीमध्ये, कोण खेळणार कुडपण, श्री गणेश कुडपण या संघासमोर. हा देखील बॅट चेज घेऊन चेंडू हवेमध्ये, तिथे झेल टिपण्याची संधी आणि अप्रतिम झेल टिपलाय. खेळाडू आहे रोहन शिंदे. बैट से कमाल, फील्डिंग में धमाल, हर तरफ तेरा जलवा. रोहन तेरा क्या कहना. $25 रन्स ऑन दी बोर्ड आपण पाहतोय. धावफलकावर 25 धावा लागल्यात आणि ह्या दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक करताना पाहायला मिळालाय संघ आहे. 26 धावा धावफलकावर लागल्यात. दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत कमबॅक केलाय गोलंदाज राजने. तिथे आपण पाहिलं तर 2 चेंडूंमध्ये केवळ 1 धाव खर्च केली, एक गडी बाद देखील केलाय. सेमीफायनलचा मुकाबला 2 आक्रमक दादा संघ या मॅच मध्ये खेळताना पाहायला मिळतात. चला फलंदाज लगेच पॉपिंग क्रीज मध्ये जा. 26 धावा धावफलकावर लागल्यात. 26 रन्स ऑन दी बोर्ड. चांगला झेल आपण टिपलाय रोहन शिंदेने यष्ट्यांच्या मागे. नेक्स्ट डिलिव्हरी, हात अकूट टप्प्याचा चेंडू पाकफुटला जाऊन अडवा बॅटने हुक करायचा होता, प्रयत्न अयशस्वी झाले. यष्ट्यांच्या मागे रोहन शिंदेच्या हातामध्ये हा चेंडू चाललाय. चेंडू निर्धाव जातोय. 26 धावा धावफलकावर. 3 चेंडूंची खेळी आतापर्यंत दुसऱ्या षटकामध्ये झाले, केवळ 1 धाव खर्च केले. या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर कमबॅक करून दिले राज या गोलंदाजाने मोरगिरी संघाला. हा चेंडू लेग स्टिकच्या पलीकडे अव्वांतर धाव मिळते. अव्वांतर धावेने धावसंख्या वधारेल. 27 धावा. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर अंतिमच्या क्षणांपर्यंत, अंतिमच्या चेंडूंपर्यंत लढत झाली आणि यामध्ये जर आपण पाहिलं तर क्षेत्रक्षणामध्ये केलेल्या चुका या चरई संघाला महागड्या ठरल्या. अगदी अंतिमचा चेंडू देखील जितक्या अधिक वेगाने या चेंडूवर यायला पाहिजे होतं त्यामध्ये क्षेत्ररक्षकाने थोडं लेझी एलिगन्स दाखवलं. हा चेंडू देखील लेग स्टिकच्या बाहेर. पुन्हा एकदा अव्वांतर धावेची खूण. एक्स्ट्रा धाव नक्कीच ऍड होईल धावफलकामध्ये. 28 रन्स ऑन दी बोर्ड. 28 धावा धावफलकावर. 28 वर लॉस ऑफ 1 विकेट. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहताय. बॅकफुटला जाऊन चांगला फटका, खेळाडूंना हुलकावणे देत चेंडू चाललाय. 1 बाउन्स 2 बाउन्स, सीमारेषा पलीकडे हा येतोय एक निर्णायक चौकार. इथे आपण पाहिलं तर डान्सिंग मूव्स मध्ये वाढ होते आणि या डान्सिंग मूव्स कदाचित गटारात नव्हे तर मैदानाच्या बाहेर असताना चिखलात झाली असती, परंतु इथे आपण पाहिलं तर क्रिकेटचा मनमुराद आनंद घेताना पाहायला मिळतात. ग्रामीण क्रिकेट आणि ग्रामीण रबल बॉल क्रिकेटचा आनंद घेत आहेत. प्रेक्षक वर्ग देखील मोठ्या संख्येने सायंकाळच्या सत्रामध्ये जोडले गेलेत. बच्चे कंपनी देखील आपण पाहतोय जिथे कॅमेरामॅनसाठी जागा ठेवलेली असते त्या रिझर्व्ह कंपार्टमेंट मध्ये आपण पाहतोय, ज्याला आपण एक VIP गॅलरी आपण IPL मध्ये म्हणतो ना, तशी प्रेक्षक गॅलरी तिथे आहे आणि तिथे बच्चे कंपनी या क्रिकेटचा आनंद घेतात. या चेंडूला ड्राईव्ह केलेला चेंडू अगदी शॉर्ट मिड ऑनच्या रिजन मध्ये फील्ड केला जाईल. 1 धाव जरूर अर्जित केली जाते. एकेरी धावेने एकूण धावसंख्या वधारते. 33 रन्स ऑन दी बोर्ड विथ लॉस ऑफ जस्ट 1 विकेट. बॅटिंग क्रीजवर आपण पाहतोय समीर जगतापला, संघाचा महत्वाचा फलंदाज. त्याच्या खांद्यावर या संघाची धूर आहे. अर्थातच पोलादपूर तालुका रायगड जिल्ह्यातील क्रिकेट अनेक वर्ष त्यांनी गाजवलंय. हा फुलर लेन पद्धतीचा चेंडू ब्लॉक होलमध्ये टाकलाय. चेंडूला खोदून काढलं. MS धोनी स्टाईल आपण पाहिलं तर हेलिकॉप्टर खेळलाय आणि 2 धावा अर्जित केल्यात. समीरने 35 धावांवर जाऊन पोहोचलाय धावफलक. राज 5 चेंडूंमध्ये केवळ 10 धावा खर्च केल्यात. एक गडी बाद देखील याच राजने केलाय. सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पोलादपूर तालुका अंतर्गत आयोजित आई जन्नी माता चरे यांच्या सौजन्याने आई जन्नी माता चषक 2024 हा फुल टॉस चेंडू मारणं क्रिकेटमध्ये तितकंसं सोपं नाहीये. आपण सातत्याने पाहिलंय फुल टॉस चेंडूवर देखील गडी बाद झालेत आणि तेच महत्वाचे विकेट ठरलेत. अगदी 2011च्या विश्वचषकाची सेमीफायनल आपण पाहिली. या सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचा आपण ज्यावेळेस नामोल्लेख करतो त्या वेळेसच आपण सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय आणि विद्यमान अध्यक्ष आदरणीय चंद्रकांत भाऊ मोरे साहेब 36 धावा धावफलकावर लागल्यात. 36 रन्स ऑन दी बोर्ड.
सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष 36 सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष ज्यांना अनेक सामाजिक पुरस्कारांनी खरं तर गौरवण्यात आलं. शिवसेना महाड विधानसभेचं सहसंपर्क प्रमुख पद ज्यांना नुकतंच मिळालं. पुणे येथे देखील त्यांना कोकण रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. ते आपणा सर्वांचे लाडके आणि या सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन यांच्यावर विशेष प्रेम असणारे डॅशिंग अध्यक्ष आदरणीय चंद्रकांत भाऊ मोरे साहेब यांचं इथे आगमन झालंय. आपण सर्व आयोजकांच्या वतीने खेळाडूंच्या वतीने साहेबांचं स्वागत करूया. मॅचकडे वळूया जिथे आपण पाहतोय 2 षटकांमध्ये 36 धावा धावफलकावर लागल्यात. येणारे 6 चेंडू शिल्लक आहेत. समीर स्ट्रायकर इंडला आहे. अधिकच्या धावा कुटण्याचा प्रयत्न नक्कीच केला जाईल. हाफ ट्रॅकर बॅटची लिडिंग एज घेऊन हवेमध्ये पुन्हा एकदा रोहन शिंदे त्याच्या खाली आणि इथे गडी होतोय बाद. अर्थातच महत्वाचा गडी जाईल डगआउटच्या श्रेयाला. आपण म्हणतो ना की नेहमी ज्यावेळेस दिवस चांगला असेल ना त्यावेळेस तो खेळाडू त्या नेहमीच चेंडूच्या खाली येताना पाहायला मिळतो. लेफ्ट आर्म गोलंदाज पहिल्या चेंडूवर गडी बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलाय. रोहन शिंदे पुन्हा एकदा चेंडूच्या खाली. रोहन शिंदेला चेंडू फॉलो करतोय आजच्या दिवसामध्ये. रोहन शिंदेने चांगली बॅटिंग केली जिथे अर्धशतकी खेळी पाहायला मिळाली. यष्टांच्या मागे देखील झेल टिपलेत. एक मॅन ऑफ द सिरीज कंटेंडरशिपसाठी एक महत्वाचा खेळाडू ज्याच्याकडे आपण पाहू शकतो समीर जगताप हा देखील एक चांगला खेळाडू आहे ज्याने आतापर्यंत धावांचा डोंगर उभा केलाय. चांगल्या प्रकारे टीमला लीड केले. कॅचेस देखील पकडल्यात. कालच्या दिवसामध्ये देखील राहुलने अर्धशतकी खेळी केली होती परंतु कालच्या दिवसामध्ये आकाश मोरे श्री गणेश कुडपण संघाचा कर्णधार याने देखील चांगल्या प्रकारची बॅटिंग केली होती. आकाश मोरेने खरं तर सह्याद्री प्रीमियर लीग मध्ये देखील अर्धशतक झळकावली आहेत. ज्या वेळेस रबर बॉल क्रिकेट स्पर्धा गेल्या वर्षी देखील झाली होती. एजीएमची चषकामध्ये देखील बॅकफुटला जाऊन ट्रान्सफर ऑफ वेट पुल सक्सेसफुल. इट्स ब्युटिफुल ह्यूज अँड माइटी सिक्सर फ्रॉम द बॅट ऑफ मिस्टर. क्या बात आहे. काय सेलिब्रेशन केलं बघा. आपल्याला प्रत्येक क्षणाचा मनमुराद आनंद घेता यायला हवा. असंच काहीसं दृश्य या क्रीडांगणाच्या बाहेर जेव्हा षटकार चौकार येत आहेत तेव्हा तिथे मात्र आपल्या टीमला मात्र चेअरअप करत असताना एक दृश्य आपल्याला पाहायला मिळते. ते कॅमेऱ्यामध्ये आपण काही क्षणामध्येच कव्हर सुद्धा करूया. एकूण धावसंख्या झाली ती 42. गडी बाद झाले ते 2 आणि बॅटिंग करणारी टीम आपल्याला पाहायला मिळते ती टीम फणसकोंड. येस 42 आणि हा ऑफ स्टिकच्या बराच बाहेर चेंडू वेववट डिलिव्हरी पाहायला मिळाली. पंचांचा इशारा नो बॉलचा तर आलाय परंतु एक्स्ट्रा अवांतर धावा किती मिळत आहेत. 2+1 3 रन्स विल बी ऍडेड टू द टोटल. 3 धावांनी एकूण धावसंख्या 45 धावांवर जाऊन पोहोचतीये. फणसकोंड संघाचा लक फॅक्टर देखील राहिलाय. फणसकोंड संघ आज तितक्याच चांगल्या पद्धतीने खेळलाय. हर्षची देखील चांगली कामगिरी राहिली आहे. एक नवोदित खेळाडू ज्याचं वय वर्ष 13 आहे त्याच खेळाडूने 3 पेनल्टीमेट ओव्हर टाकताना 3 वेळेस धावा डिफेंड करण्याचा कारनामा त्याने केलाय. आज टॉस देखील त्याने सातत्याने जिंकलाय. या देखील निर्णायक मॅच मध्ये टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करतायत. अर्थातच लक फॅक्टर विथ देम. फणसकोंड टीम आज खरं तर सोन्याचा चमचा घेऊन आलेत. बॅकफुटला जाऊन पटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटला प्रॉपर कनेक्ट झाला नाहीये. चेंडू डीप मध्ये चाललाय. लॉंग ऑनला खेळाडू आहे रोहन कर्णधार संघाचा आपण पाहतोय. इथे एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं गेलंय आणि एकूण धावसंख्या आपण पाहतोय 47 धावांवर जाऊन पोहोचली आहे. 47 फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स. लेफ्ट हँडर बॉलर आपण पाहतोय. लेफ्टी आर्यन गोलंदाजी मार्कवर. मोरगिरी संघाचा एक महत्वाचा खेळाडू त्याच्याकडे अंतिम सामने निर्णायक षटक टाकण्याची जबाबदारी दिली गेली आहे. चेंडू बॅटच्या रडार मध्ये होता. बॅटची आउटसाइड घेऊन चेंडू चाललाय. थर्ड मॅनच्या रिजन मध्ये खेळाडू त्याचा पाठलाग करताना पाहायला मिळतोय. एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं गेलं आणि 2 धावांनी एकूण धावसंख्या आपण जर पाहिलं तर जाऊन पोहोचतीये 49 धावांवर. 49 रन्स ऑन दी बोर्ड. एका महत्वाच्या आणि निर्णायक मॅच मध्ये 50 कडे आगेकूच करताना पाहायला मिळतोय. संघ आहे फणसकोंड टीम फणसकोंड 49 धावांवर जाऊन पोहोचले. यामध्ये समीरचं देखील महत्वाचं योगदान आहे. या अवांतर धावेने 50 गाठले फणसकोंड संघाने. 50 रन्स ऑन दी बोर्ड. एक महत्वाची बल्लाढ्य अशी धावसंख्या आणि इथे काय सेलिब्रेशन आहे. गट्टारी यस 50 बोले तो 50. 50 धावा धाव फलकावर. ऑफ स्टिकच्या बाहेरचा चेंडू खोदून काढलाय. चेंडूला ड्राईव्ह केलाय. चेंडू अलॉंग द कार्पेट स्ट्रेट डाऊन द ग्राउंड चाललाय. एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं गेलंय. या 2 धावांनी 52 धावांवर जाऊन पोहोचलाय संघ फणसकोंड. 13 धावा घेण्याची प्रयत्न आणि 3री धाव देखील पूर्ण आणि इथे
चौथी धाव होईल काय पूर्ण? चौथी धाव चोरण्याचा प्रयत्न केला जातोय आणि इथे हा प्रयत्न अपयशी जरूर झालाय, परंतु 3 धावा कंप्लीट झाल्यात. शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक आहे. धावफलकावर 53 धावा पाहतोय. फणसकोण संघ उशिराने का होईना परंतु सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मध्ये दाखल झाला आणि जेव्हापासून दाखल झालाय तेव्हापासून सातत्याने चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. पुणे येथे देखील आपण पाहिलं, पुणेरी चषकामध्ये देखील चांगली कामगिरी यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. ऑफ स्टिकच्या बाहेर, येस इट इज अ व्हाईट बॉल, कॉल बाय द अंपायर. ऑफिशियल अंपायर आजच्या दिवसाचे शशी मेहर सर, दत्ता मेहर सर, दीपक बोराडे सर ऑफिशियल पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. 54 रन्स ऑन दी बोर्ड विथ लॉस ऑफ 2 विकेट्स. आजचा दिवस या स्पर्धेचा अंतिमचा दिवस, अंतिमच्या क्षणांकडे आपण वळतोय. ऑफ स्टिकच्या बाहेर पुन्हा एकदा अव्वंतर धाव. आधीच कर्जबाजारी त्यात उसना शेजारी अशी परिस्थिती या गोलंदाजाने केली आहे, कारण आतापर्यंत 55 धावा धावफलकावर लागल्यात आणि एक्स्ट्रा धावा कन्सिडर करतोय. या धावा बनवाव्या लागणार आहेत. धावांचा पाठलाग करत असताना ह्या धावा बनवण्याचा प्रेशर फलंदाजावर आपण नक्कीच पाहणार आहोत, कारण रोहन शिंदेने आतापर्यंत चांगली बॅटिंग जरूर केली आहे, परंतु प्रत्येक मॅच मध्ये 30 धावसंख्या उभारू शकतो असंही नाही, कारण हा क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो. शेवटचा आणि अंतिम चेंडू निर्धाव गेलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना उभारल्यात 55 धावा. फणसकोण संघाने विजयासाठी लक्ष असेल 18 चेंडू आणि 56 धावांचं. बॅटिंग करताना मोरगिरी संघाला आक्रमक फलंदाजी करावी लागणार आहे. ज्या प्रकारची फलंदाजी आतापर्यंत या स्पर्धेमध्ये रोहन शिंदे आणि त्याच्या समेत उमेशने केली आहे, याच कामगिरीची पुनरावृत्ती करावी लागेल. प्रति षटकामागे बनवायच्यात 19 धावा, 19 रन्स पर ओव्हर, 18 चेंडू आणि 56 धावा. खरं तर महत्वाचा हा सामना, सेमीफायनलचा मुकाबला, कोण जाणार फायनल मध्ये, कारण अंतिमची मॅच श्री गणेश कुडुपण संघासमोर असणार आहे, ज्या संघामध्ये आकाश मोरे सारखा आक्रमक बॅटर आहे. मागच्या वर्षी AGMG चषकामध्ये देखील आकाश मोरेने अर्धशतक झळकावलं होतं. चांगल्या प्रकारची कामगिरी AGMG चषकामध्ये देखील त्याच्या माध्यमातून झाली होती. आणि ज्या आयकर लीग चषकाचा तुम्ही उल्लेख दुपारच्या सत्रामध्ये नितेश सर केलात, त्या आयकर लीग ट्रॉफी देखील आपण गतवर्षी AGMG चषकामध्ये पाहिल्या. पहिल्या वर्षी AG चषक, दुसऱ्या वर्षी AGMG, तिसऱ्या वर्षी AGOG लोजी सुनोजी असं काहीतरी ऐकायला मिळेल, कारण DKM करंजे पायटेवाडी म्हटलं की काहीतरी वेगळंच आणि करण्याची क्षमता यांच्याकडे आहे. 18 चेंडू आणि 56 धावांचं आव्हान बॅटिंग करत असताना असणार आहे. संघ आहे JKCC मोरगिरी. मोठ्या प्रमाणामध्ये JKCC मोरगिरी संघाचे देखील प्रेक्षक वर्ग मैदानामध्ये उपस्थित आहेत. ज्या वेळेस हा संघ मैदानामध्ये दाखल होतो ना, त्या वेळेस गावातील प्रतिष्ठित लोक या संघाच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहतात आणि ते सपोर्ट करण्यासाठी मैदानापर्यंत पोहोचतात. अगदी नवी मुंबई असेल, मुंबई उपनगर असेल, ठाणे असेल, इथून सर्वच प्रेक्षक वर्ग सातत्याने त्या संघासोबत जोडले गेलेत. आज फणसकोट संघ देखील चांगल्या पद्धतीने खेळलाय आणि बेस्ट 4 संघ या बक्षीसपात्र फेरीमध्ये दाखल झालेत. सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आपण ही महत्वाची स्पर्धा पाहतोय. आई जन्नीमाता चरई यांच्या सौजन्याने आई जन्नीमाता चषक 2024 या स्पर्धेचं आपण आयोजन पाहतोय. बहारदार असं आयोजन करण्यात आलंय रामलीला मैदान नेरूळच्या या क्रीडा नगरीमध्ये, तिथे आपण रबर बॉल क्रिकेट स्पर्धेचा आनंद घेतोय. 18 चेंडू 56 धावा, 18 चेंडू आणि 56 धावांची आवश्यकता. सलामीला पुन्हा एकदा आपण ही जोडी पाहणार आहोत. 2 आक्रमक फलंदाजांची जोडी, उमेश आणि त्याच्या समेत रोहन, ही जोडी मैदानामध्ये आहे. मैदानाच्या चहू बाजूला आज पाहिलं तर सायंकाळच्या सत्रामध्ये प्रेक्षक वर्ग पाहायला मिळतात. फील्ड पोझिशन्स, डीप मिड विकेटला एक खेळाडू आहे, काउ कॉर्नरला एक खेळाडू आहे, लॉंग ऑनला एक खेळाडू आहे, लॉंग ऑफला एक खेळाडू आहे, डीप एक्स्ट्रा कव्हरला एक खेळाडू आहे. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईन देखील खेळाडू तैनात करण्यात, वाईडिश लॉंग ऑफला देखील खेळाडू तैनात करण्यात आलाय. 30 यार्ड सर्कल मध्ये एकही खेळाडू नाहीये, सर्व खेळाडू बाउंड्री लाईनवर आहेत. अठरा चेंडू 56 धावांचं आव्हान. अठरा चेंडू आणि 56 धावांचं आव्हान या मॅच मध्ये. अठरा चेंडू 56 धावा. कोण ठरणार या मॅचचा विजेता संघ, कोण दाखल होणार अंतिम फेरीमध्ये? समीर जगतापचा हा पहिला चेंडू ऑफ स्टिकच्या पलीकडे, चेंडू व्हाईट बॉल, अव्वंतर धावेची खोड केली झाली.
हा देखील शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा चेंडू आपण पाहतोय आणि चेंडू सरळ चाललाय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये अवांतर धावेची खूण केली जाते. येस, इट इज एक्स्ट्रा रन विल बी कन्सिडर्ड बाय द बॉलर. 2 धावा धावफलकावर लागल्यात. 18 चेंडू 54 धावा. चांगला फटका पाहायला मिळालाय. चेंडूला दिशा दिली आहे केवळ. चेंडू चाललाय अलॉंग द कार्पेट, जमिनीला घरंगळत. डीप मिड विकेट रिझन मध्ये खेळाडू तिथे आहे. एकेरी धाव अर्जित करतोय. 3 धावा धावफलकावर लागल्यात. तीन धावा धावफलकावर लागल्यात. विदाउट लॉस ऑफ एनी विकेट, 3 रन्स ऑन दी बोर्ड. वेगवान चेंडू बॅटची कडा घेऊन सरळ लॉंग स्टॉप रिझन मध्ये तिथे खेळाडू आहे. बॅकिंगला खेळाडू ठेवलाय. रबर बॉल स्पर्धेचा अनुभव देखील या खेळाडूंकडे तितकाच आहे, कारण रबर बॉल क्रिकेटमध्ये आपण सातत्याने पाहिलंय. एज फ्लाय होताना पाहिलेत. गोलंदाजाची स्पीड आणि पिचवरून जनरेट होणारा बाउन्स यामुळे चेंडू सातत्याने कडा घेऊन अगदी मागच्या व्ही शेप मध्ये यष्टीरक्षकाच्या मागे चेंडू ट्रॅव्हल होताना आपण सातत्याने पाहतो. 4 रन्स ऑन दी बोर्ड. समीर हा गोलंदाज. स्ट्रायकर एंडला उमेश आहे. मोठा फटका खेळावा लागेल इथे. हा देखील चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. इथे धावबादची संधी, डायरेक्ट हिट. पंचांचा इशारा येणं बाकी आहे. येस, येस, बॅट्समन सेफ आहे. आणि एकूण आपण पाहिलं तर 5 धावा धावफलकावर लागल्यात. फणसकोण टीमचे प्रेक्षक वर्ग आज भलतेच खुश आहेत. आज एक बक्षीस घेऊन जाणार आहेत आणि अगदीच झाडांच्या फांद्या पारंब्या तोडून हातामध्ये घेऊन जंगल डान्स देखील आपण पाहिला आणि माती डान्स देखील पाहिला. चिखल डान्स येणं बाकी आहे. लोअर फुलटॉस चेंडू. चांगला फटका. चेंडू चाललाय लॉंगॉनच्या दिशेने. खेळाडू तिथे आहे. या चेंडूवर मिळते एकेरी धाव. 6 रन्स ऑन दी बोर्ड. सिक्स रन्स ऑन दी बोर्ड. 6 धावा धावफलकावर लागल्यात. 14 चेंडू आणि 50 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये असेल. उमेशला मोठी फटकेबाजी करावी लागेल. बॅटची कडा घेऊन चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. मोठा मासा जाळ्यात. इथे होतोय गडी बाद. आपण पाहतोय जंगल डान्स. हो, जंगल डान्स. तेरा चेंडू 50 धावांची आवश्यकता. कोणाच हा चेंडू आउटसाइड दी ऑफ स्टंप. पहिल्या षटकाची समाप्ती. धावा खर्च केल्यात केवळ 6. 12 चेंडू आणि 50 धावांचं लक्ष असेल या मॅच मध्ये. एक फलंदाज उमेश बाद झाल्यानंतर रोहन मैदानामध्ये दाखल झालाय. रोहन नावाचा बॅटर. 12 चेंडू आणि 50 धावांची आवश्यकता. आपण कॅमेऱ्यामध्ये पाहू शकता क्षणचित्र जिथे सन्मान केला जातोय. सन्माननीय शैलेशजी पवार साहेब, लोहारी विभाग क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार आणि एक रुपयाचा पैचा हिशोब ठेवणारा खजिनदार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. आणि खरं तर खजिनदाराचं कामच आहे खजिना सेफ ठेवणं. आणि एक अकाउंटंट असणाऱ्या व्यक्तीकडे आपण खजिनदार पद देणं हे देखील एक किती क्लेवरनेस असू शकते. चेंडू ओव्हर दी शोल्डर हाईट आपण पाहतोय आणि इथे व्हाईट बॉलची खूण केली जाते. 1 फॉर दी ओव्हर आणि व्हाईट बॉलची खूण. 11 चेंडू आणि 49 धावांचं आव्हान आहे.
11 डिलिव्हरीज 49 रन्स रिक्वायर्ड टू विन दिस मॅच. डावखोऱ्या हाताचा गोलंदाज ऑफ स्टिकच्या पलीकडे हा चेंडू बॅटची एज घेऊन चाललाय. स्क्वेअर लेगच्या दिशेने एक धाव मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेलाय. दुसरी धाव देखील पूर्ण आणि या 2 धावांनी एकूण धावसंख्या वधारते. 9 धावा धावफलकावर पाहतोय. 9 रन्स ऑन दी बोर्ड विथ लॉस ऑफ 1 विकेट. 47 धावांचं लक्ष आहे. 11 चेंडू आणि 47 धावा. 11 डिलिव्हरीज 47 रन्स रिक्वायर्ड टू विन दिस मॅच. अकरा चेंडू 47 धावांचं लक्ष या मॅच मध्ये असणार आहे. ही स्पर्धा गावाच्या नावासाठी, एक स्पर्धा क्रिकेटच्या उद्धारासाठी. काय फटका सजवलाय. एक स्पर्धा तालुक्याच्या स्वाभिमानासाठी आणि एक स्पर्धा सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या गर्जनेसाठी. आपण पाहतोय एक मानाची आणि स्वाभिमानाची स्पर्धा. आई जन्नीमाता चषक 2024 या दरम्यान आला एक चौकार. 10 चेंडू आणि 43 धावांची आवश्यकता. 10 चेंडू 43 धावांची आवश्यकता. 10 चेंडूंमध्ये 7 षटकार लगावले तर मॅच विन. आणि तुम्हाला फणसकोंड संघाला मात्र 10 चेंडूंमध्ये केवळ 5 चेंडू अचूक हाताळायचे आहेत. इथे हा चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातातून होतोय फरार. या चेंडूवर धावा मिळतात 4. येतोय चौकार. 9 चेंडू आणि 39 धावांची आवश्यकता. अधिक वेगाने चेंडू आला. 9 चेंडू आणि 39 धावा. कोण जिंकणार हा मुकाबला. सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा, या वर्षाची पहिलीच रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय आणि अनुभवतोय. ऑगस्ट 3 आणि 4 तारखेला या स्पर्धेचं दैदिप्यमान असं आयोजन आपण पाहिलं. रामलीला मैदाना नेरूळ येथे करण्यात आलंय आणि यासाठी आई जन्नीमाता चरई यांच्या सौजन्याने आयोजित स्पर्धेला ज्या ज्या विशेष दानशूर दात्यांनी सहकार्य केलं त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक असा आपण आभार व्यक्त करूया. 9 चेंडू आणि 39 धावा. 9-39 इज द कॅल्क्युलेशन. 9 डिलिव्हरीज 39 रन्स. हा चेंडू ऑफ स्टिकच्या पलीकडे. इथे कॉर्ड बिहाइंडची अपील केली जाते आणि फलंदाज होतोय बाद. गडी होतोय बाद आणि डान्सिंग मूव्ह करणारा, जंगल डान्स करणारा खेळाडू देखील येईल आता बाहेर. 8 चेंडू आणि 39 धावांची आवश्यकता आहे. याहू चाहे कोई मुझे जंगली कहे. हर्षित प्रफुल्लित झालेले सारे खेळाडू आज कटारी सोबतच या क्रिकेटचा आनंद घेत आहेत. 8 चेंडू 39 धावा. 8 चेंडू 39 धावा. मागच्या मॅच मध्ये मोरगिरी संघ शेवटच्या चेंडूवर जरूर जिंकला परंतु या मॅच मध्ये आतापर्यंत पिछाडीवर राहिलाय. 8 चेंडू आणि 39 धावांची आवश्यकता असताना आपण पाहतोय चेंडू पडल्यानंतर अधिक वेगाने, अधिक गतीने यष्टिरक्षकाच्या हातामध्ये फ्लाय देखील झालाय. 8 चेंडू 39 धावा. सामन्यामध्ये जर जिवंत राहायचं असेल ना तर या शेवटच्या 2 चेंडूंमध्ये षटकार लगवावे लागतील, मोठे फटके खेळावे लागतील. शेवटच्या चेंडूवर जर 2 चेंडूवर जर षटकार आले तर मात्र इक्वेशन सामन्याचं जाऊन पोहोचेल 6 चेंडू आणि 27 धावांवर. 6 डिलिव्हरीज 27 रन्स आणि 27 धावा देखील होताना आपण पाहिल्यात. आठ चेंडू 39 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी. ब्लॉक होल मध्ये चेंडू, बॅट आणि बॉलचा कुठे संपर्क होत नाहीये. बाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव चोरण्याचा प्रयत्न आणि फलंदाज धाव बाद. वन मोर टाइम सेलिब्रेशन ऑन. येस, नागिन डान्स भी बनता है यार. संतोष जगताप या खेळाडूसाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. संतोष जगताप यांच्यासाठी 100 रुपयाचं. दादा 100 रुपयामध्ये एक पण नाही येणार. नाही येईल ना, अर्धी येईल. नाही येईल. माणसानं समाधान शोधायला हवं. चीयर लीडर आमचे राकेश भोसले यांच्याकडनं आमचे चेअर लीडर, नाव काय?
संतोष दादांसाठी कॅश प्राइज आले 100 रुपये. मॅच फसली आहे आता. 5 चेंडू आणि 38 धावांची गरज आहे. कुणी आतमध्ये मैदानामध्ये कुणी जाऊ नका. मॅच संपल्यानंतर कुणी जाऊ नका प्लीज. चला आणि श्री गणेश कुडपण टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी लगेच या सामन्यातील विजेता संघ समीर. चला थोडी घाई करा. यस पंच. 6 चेंडू 38. यस एक मिनिट. यस पहिल्या चेंडूवर गडी बाद झालाय. हर्षने पुन्हा एकदा गडी बाद झालाय. हर्षने अजून एक विकेट घेतलाय. या स्पर्धेमध्ये नवीन एक उभरता सितारा मिळालाय. 13 वर्षाचा खेळाडू ज्याने या पहिल्या चेंडूवर देखील गडी बाद केलाय. 3 मॅच जिंकून दिल्यात. 6 चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता. सहा चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये असणार आहे. 5 चेंडू आणि 38 धावा. येस 5 चेंडू राहिलेत. 100 रुपयाचं पारितोषिक आलंय संतोष जगताप या चेअर लीडरसाठी, डान्सरसाठी, सपोर्टरसाठी. ऑफ स्टिकच्या पलीकडे चेंडू निर्धाव चाललाय. चार चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता. चांगला फटका, सरळ समालोचन कक्षाला सलामी देणारा हा उत्तुंग षटकार, छपराफोड षटकार. सही बात है, एग्जाम खत्म हो गई और अभी स्टडी करने के लिए बैठे, लेकिन ये मैच प्रैक्टिस है. या मॅच मध्ये आपण पाहिलं तर हर्ष शेवटचं षटक हाताळण्यासाठी आलाय. सकाळपासूनच 3 मॅच मध्ये चांगली गोलंदाजी हर्षने केली आहे. अगदी 13 वर्षाचा असणारा खेळाडू फुल टॉस चेंडू, या चेंडूला देखील हिट करण्यामध्ये अपयशी ठरलाय आज. राईट आर्म ओव्हर द विकेटची गोलंदाजी हर्ष. पुन्हा एकदा गोलंदाजीच्या आक्रमणावर हा चेंडू देखील निर्धाव चाललाय. हर्ष क्या बात है, क्या तेरे कहने. अगदी कमी वयाचा खेळाडू, 1 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता. क्रिकेटच्या खेळामध्ये वय हा फक्त आकडा असतो. इथे तुम्हाला फील्डवर चांगला परफॉर्मन्स करावा लागतो आणि तोच परफॉर्मन्स इथे करताना पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल. शेवटचा आणि अंतिम चेंडू, 1 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता. फणसकोण टीम नॉकआउट मॅचच्या या मॅच मध्ये विजयी ठरले आहे आणि अंतिमच्या मॅच मध्ये खेळणार आहे श्री गणेश कुडपण विपक्ष फणसकोण. या 2 संघांमध्ये असेल ही मॅच आणि अंतिमच्या मॅचचा नाण टॉस केला जाईल. नाणे सेमीफायनलच्या मॅचचा हिरो ठरलाय, मॅन ऑफ द मॅच ठरलाय समीर जगताप. आपण पुन्हा एकदा विनंती करूया, आपण आदरणीय संतोषदादा रिंगे साहेब यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे.
सेमीफायनलच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच समीर जगताप ठरलाय. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी आम्ही आमंत्रित करेन संतोष दादा रिंगे साहेब यांच्या शुभ हस्ते दिला जाईल हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार समीर जगताप या खेळाडूसाठी. टॉस केला जाईल आदरणीय सन्मान्य चंद्रकांत भाऊ मोरे साहेब यांच्या शुभ हस्ते. फायनलचा टॉस आमचे नितीन दादा गायकवाड यांच्या शुभ हस्ते आम्ही करतोय. टॉस कुडपण टीमचे कॅप्टन करतील. छापा इज द कॉल आणि छापा आलाय. बॅटिंग करण्याचा डिसिजन घेतलाय. चला लगेच फील्डला बॅटिंग करून बॅटिंगसाठी आपण सलामीचे फलंदाज पाठवा आणि समीर तुमचा संघ लगेच मैदानामध्ये उतरा फिल्डिंगसाठी. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण बक्षीस वितरण सोहळ्याच्या दरम्यान आपण जरूर पुरस्कृत करूया. आज अनेक सामने खरं तर शेवटच्या टप्प्यापर्यंत गेले, शेवटच्या चेंडूपर्यंत गेले आणि रोमहर्षक मॅचेस आपल्याला पाहायला मिळाले. एखादी क्रिकेटची स्पर्धा आणि क्रिकेटच्या मॅचेसमध्ये सामने कसे असावे. खरं तर क्रिकेटच्या स्पर्धांमध्ये अनेक मॅचेस रंगवत असताना दिवसभरामध्ये अनेक फलंदाजांनी आपली चमक दाखवली, अनेक गोलंदाजांनी आपली चमक दाखवली, क्षेत्ररक्षकांनी सुद्धा आपली चमक दाखवली. सर्व असताना मात्र ही तारेवरची कसरत लिलिया पार पाडली आणि तिन्ही डिपार्टमेंट्समध्ये चांगला खेळ साकारणाऱ्या खेळाडूंना आपण खरं तर बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर आणि बेस्ट फिल्डर या नामांकनानं त्यांचा गौरव सुद्धा आपण करणार आहोत. या फायनलच्या मॅचमध्ये कोण जिंकणार, कोण परास्त होणार, कोणाला मिळणार विजेतेपद आणि कोण बनणार चॅम्पियन ऑफ सीझन 2 आई जननी माता चषक 2024 ते आपल्याला काही क्षणामध्येच पाहायला मिळाले. एका बाजूला टीम आहे ती श्री गणेश कुडपण आणि एका बाजूला आपल्याला पाहायला मिळते जय हनुमान फणसकोंड. सुशांत आणि आकाश अशी सलामीचे पहिले दोन स्ट्रॉंग फायर पॉवर फलंदाज. एक आहे डावकुऱ्या हाताचा आकाश आणि एक आहे उजव्या हाताचा सुशांत. दोन फलंदाज मैदानामध्ये ही बंधूंची जोडी आपल्याला पाहायला मिळते. कुडपण टीम कडनं टॉस जिंकला आणि टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा डिसिजन एक धाडस त्यांनी केलंय. 3 षटकांचा सामना असणार आहे. चला शेवटचा क्षण हा गोड होण्यासाठी पुन्हा एकदा आपण शुभ संध्याकाळ सर्वांना आपण करूया. हॅपी फ्रेंडशिप डे. आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण या मावळत्या सूर्यकिरणांना करूया नमस्कार आणि करूया आजच्या फायनलच्या या मॅचला प्रारंभ. आपण पाहताय आई जननी माता चषक 2024 सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पोलादपूर तालुका अंतर्गत फायनल ग्रँड फिनालेचा हा सामना. एका बाजूला श्री गणेश कुडपण आणि त्यांच्या विरोधात आहे जय हनुमान फणसकोंड. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर हवेमध्ये. क्षेत्ररक्षक पोहोचतील का नाही. बॉल स्नोमॅन रिझन मध्ये लँड झालाय. एकदा मिळणार. दुसऱ्या धावीचा सुद्धा कॉल झालाय. हो 2 धावा मिळाल्या. या मॅचला एन्जॉय करत असताना सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पोलादपूर तालुक्याचे खरंतर विद्यमान अध्यक्ष ज्यांनी या संपूर्ण खरंतर असोसिएशनला आणि त्या असोसिएशनच्या अंतर्गत अनेक संघ आपण पाहतो त्या सर्वांना आज एकत्र आणलंय. चंद्रकांत मोरे साहेबांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्याच खरंतर आज मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचं आयोजन पाहायला मिळालं.
पहिला बॉल 2 धावा, दुसरा बॉल डॉट. आकाश मोरे च्या बॅटमधनं त्याचा पेटेंट स्ट्रोक, त्याचा फेवरेट स्ट्रोक ऑन साइड फुल केलाय. येतोय षटकार. रणसंख्या झालीये 8. या मॅचला एन्जॉय करत असताना आमचे विकासजी उतेकर, त्याचबरोबर अमितजी घाडगे, स्वतः खजिनदार आशिषजी घाडगे, संपूर्ण कोर कमिटी, या सर्वांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. या कोर कमिटी सदस्यांची मेहनत आज फलाला लागली आहे. विनोद शिर्के असतील, त्याचबरोबर या संपूर्ण कोर कमिटीमध्ये, कोर कमिटी सदस्यांमध्ये ज्यांच्या नावाचा आपण उल्लेख करतोय त्या सर्वांचा आपण खरं तर मनापासून कौतुकाने आभार व्यक्त करूया. सर्वांना एकत्र आणणारी ही स्पर्धा. ओव्हर द विकेट ना हा बॉल, हाही बॉल गतीनं बीट केलं गोलंदाजाला, बीट केलं फलंदाजाला, बीट केलं ते विकेट किपरला सुद्धा. लॉंग स्टॉप रिझन मध्ये बॉल स्टॉप झालाय. धाव मिळणार किती तर 1. दोन्ही फलंदाज तितक्याच ताकदीचे आहेत, दोन्ही फलंदाज समसमान ताकदीचे आहेत, समसमान पोटेन्शियल कॅलिबर घेऊन मैदानामध्ये उतरलेत. एकमेकांचे बंधू, त्यांचे प्लस पॉइंट्स, त्यांचे मायनस पॉइंट्स, त्यांचे स्ट्रेंथ, त्यांची विकनेसेस, सर्व काही मात्र मी म्हणेन चांगला अभ्यास परिपूर्ण करून या मैदानामध्ये ते उतरलेत. एका बाजूला 11 खेळाडू, एका बाजूला 11 खेळाडू. 22 यार्डाची ही विकेट आणि या विकेटवर रंगतोय हा ग्रँड फिनालेचा, हा फायनलचा सामना. हाफ ट्रॅकर बॉल कट करायचा होता, बॉलला ऑन द ठो खेळायचा होता. बॅटचा एज लागलाय की बॉल सरळ विकेट किपरच्या हाताकडे गेलाय. बायचा इशारा आलाय पंच दीपक बोराडे सरांचा आणि इथे येतोय हा बायचा 1 धावेचा इशारा. 1 धावसंख्या पुढे जाईल, पोहोचेल. अल्ताफ आमचे गुणलेखक आम्हाला अपडेट करत असताना एकूण धावसंख्या झाली ती 11. 1-1 फॉर नन. बॅटिंग करणारी टीम श्री गणेश कुडपण फणसकोंड या संघासोबत खेळ करत असताना पहिल्यांदा मागच्या काही 4 मॅचेसमध्ये 3 मॅचेसमध्ये मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक फटकावणारा हा गोलंदाज. नाव आहे समीर. आता मात्र गोलंदाजी मार्कवर असताना तो थांबवेल का? आकाशला पुढ्यात टाकलाय, अंगाचा वेध घेतोय, अंगाचा वेध घेणारा हा बॉल लाईन आपण पाहणार आहोत. विकेट किपरचं तितकंच चांगलं योगदान. पंच इशारा करतायत इट्स अ लेग बाय 1 रन कन्सिडर्ड इन द एक्स्ट्राज. आणि धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये ती बिनबाद 12 या आकड्यावर. 12 फॉर नन. बिनबाद 12 आकडा. चला दुसरं षटक लगेच या गोलंदाज. 2 षटकांचा सामना. अगदीच 10 ते 15 मिनिटांमध्ये ही संपूर्ण स्पर्धा आपण आज कव्हर करू. त्यानंतर बक्षीस वितरण सोहळा. कोण असणार बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर, मॅन ऑफ द सिरीज, चतुर्थ, तृतीय, द्वितीय आणि चॅम्पियन टीम ऑफ सीझन 2 आई जननी माता चषक 2024. 32 संघांचा समावेश या स्पर्धेमध्ये. आणि नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर डॅनियल व्हिटोरी, याचा उल्लेख आम्ही केला होता. डोळ्यांवरचा तो चष्मा आता त्यानं थोडा रिमूव्ह केलाय का? हो, तेच आम्हाला पाहायला मिळतंय. नाव आहे राकेश, टीमचं नाव आहे टीम फणसकोंड. या टीमला बिलोंग करत असताना लेफ्ट हॅमर ऑन द विकेट. जोरकस मारलाय, बॉल हवेमध्ये होता तिथपर्यंत. त्यानंतर मात्र गवतामध्ये लँड झालाय. लँड होऊन बॉल गेला डीप लॉंग ऑन रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक चूक करेल, चुकीचा भुर्दंड नाही मिळणार. 2 धावा मिळत आहेत. 2 एकूण धावसंख्या पुढे जाईल, पोहोचेल ती 14 या आकडावा. 14 फॉर नन. 14 धावा. 1 चेंडू झालाय. अजूनही 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. डेथ ओव्हरला सुरुवात झाली. 2 षटकांचा सामना. प्रत्येक चेंडूवर आक्रमण आणि आक्रमणच पाहायला मिळेल. प्रयत्न होईल आकाश मोरेचा षटकार चौकार मारण्याचा. हो झालाय. बॉल हवेमध्ये. ताकद आहे, नजाकत, क्लास आहे. बॉल न डिस्टन्स सुद्धा कव्हर केलंय. बॉल गेलाय झाडा झुडपामध्ये. into the bushes. This is stand and deliver. आकाश मोरे फायर पॉवर षटकार. हा षटकार नाहीये, हे प्रतिउत्तर आहे. तितक्याच धाटणीचा चांगल्या क्वालिटीचा गोलंदाज, त्याच्यावर चढवलाय हल्ला. राकेश समोर आकाश मोरेची ही गोलंदाजी आणि ही फलंदाजी, ही चकमक आपल्याला पाहायला मिळेल. राकेश या फलंदाजाला थांबवेल का? हा फुलटो, चुकीची लाईन, चुकीची लेंथ. पंच जरूर इशारा करतील. या धावा किती मिळणार? बॅटच्या स्वरूपात धावा मिळत आहेत 2. 2 धावा कंप्लीट झाल्या. रनिंग बिटवीन द विकेट्स चांगली राहिली आहे. दोन्ही फलंदाज बोथ द क्विक आपल्याला पाहायला मिळतील. आणि क्विक 2 धावा, दुहेरी धावसंख्या कंप्लीट झाल्या. 2 एकूण धावसंख्या पुढे गेली, पोहोचली ती 22 वर. अजूनही काही चेंडूंचा खेळ शिल्लक आहे.
1.3 षटकाचा खेळ झाला. 3 चेंडू शिल्लक असतील. 22 धावा धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतीये. फायनलची मेगा फायनलची ही मॅच चित्तथरारक या सामन्यामध्ये खरं तर शेवटच्या चेंडूपर्यंत जर का मॅच गेली तर प्रेक्षकांच्या टाळ्या सिट्ट्या सुद्धा होतील. अनोख्या शैलीमध्ये इम्प्रोवाइज करायचा होता. बॅटचा एज लागलाय का हा प्रश्नचिन्ह. पंच जरूर इशारा करतील. बॉल गेलाय फ्लाय स्लिप रिझन मध्ये. तिथे क्षेत्ररक्षक पोहोचतील तोवर 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 एकूण धावसंख्या पुढे गेल्या पोहोचल्या त्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. 24 या आकडावर 24 फॉर नन. दोन्ही फलंदाजांमध्ये चांगलं कन्व्हर्सेशन, दोन्ही फलंदाजांमध्ये चांगलं कॉम्बिनेशन, दोन्ही फलंदाजांमध्ये चांगलं कॉलिंग आपल्याला पाहायला मिळतंय. एकमेकांसमवेत अनेक गेले कित्येक वर्ष चांगला खेळ साकारत असताना अंडरम क्रिकेटमध्ये ज्यानं आपल्या नावाची एक वेगळी छाप सोडली आहे मुंबई विभागामध्ये, तोच खेळाडू मी म्हणेन आकाश मोरे या स्पर्धेमध्ये आज चांगला खेळ करतायत. चला सुशांत या आपण पॉपिंग क्रीज मध्ये. आकाश आणि सुशांत ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून स्पर्धा आपण लाईव्ह ब्रॉडकास्ट करतोय. अंतिमच्या टप्प्यामध्ये अनेक क्षणचित्रे तुम्हाला मात्र या ब्रॉडकास्टिंग टीमच्या माध्यमातून यूट्यूब किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून डिस्प्ले होताना पाहायला मिळतील. हा बॉल पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक आहे. डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. हर्ष पुढे आले. चेंडूला त्यांना उचलला फेकला तोवर मात्र ही रेस लागली आहे. पहा या कॅमेरामध्ये पाहायला मिळेल. एका बाजूला समीर त्याच्या समोर सुशांत. ही रेस कोण जिंकलाय तर काही क्षणामध्येच त्याचं उत्तरही आम्हाला पाहायला मिळेल. अंपायर सांगतायत इट्स नॉट आउट. ही रेस जिंकली आहे ती म्हणजे सुशांत. असंच काहीसं दृश्य आपल्याला काही वर्षांपूर्वी पाहायला मिळालं होतं. बांगलादेश विरोधात तो सामना होता जिथे आपण पाहिलं तर महेंद्रसिंग धोनीनं ती रेस जिंकली होती. आता या मॅच मध्ये काय झालंय तर या मॅच मध्ये या 2 धावा कंप्लीट झाल्या. धावसंख्या झाली ती 26-26. बिनबाद 26 अशी सुरुवात झाली. अजूनही चेंडू शिल्लक असतील 1. अंतिमचा 1 बॉल शिल्लक आहे. फायनल 1 बॉल टू गो ऑफ दिस फायनल ओव्हर टू स्पेल. पहिल्या इनिंगचा खेळ सुरू आहे. फायनलची मेगा फायनलची लढत रंगत असताना आपल्याला पाहायला मिळते. पुढे गेले, पुढे जाऊन पूल करायचा प्रयत्न फसलाय. बॉल गेला पुन्हा एकदा मागच्या बाजूला. एकदा मिळणार जरूर बायचा इशारा येईल की येईल बॅटखटचा इशारा आणि इथे बॅटखट एज असणार आहे. एकच धाव मिळते. धावसंख्या झाली ती 27 आणि 28 धावा काढाव्या लागतील. 28 टू विन. अठ्ठावीस धावा काढावे लागतील. 12 चेंडू 28 धावा. कोण जिंकणार, कोण ठरणार या स्पर्धेचा चॅम्पियन संघ? आई जननी माता चषक 2024 आणि पर्व दुसरं. कोण ठरणार जननी माता चषकाचा विजेता? आपण ऑडियन्स मध्ये जाऊया आणि ऑडियन्सला देखील विचारूया कोण ठरणार या जननी माता चषकाचा विजेता. आपल्यासोबत चिअर डान्सर ज्यांना आपण पाहिलं मगाशी ते चिअर डान्सर देखील आहेत. आपण त्यांचं ओपिनियन घेऊया. काय वाटतंय तुम्हाला दादा? आपण मगासपासून डान्सिंग मूव्स करताय, फणस कोण टीमला सपोर्ट करताय. मी इथे आहे, आय एम हिअर. तुम्ही कुठे चाललाय? कोण वाटतंय कोण जिंकेल ही मॅच? आमचीच टीम जिंकणार. टीम फणसकोण टीमच जिंकणार. टीमचं नाव काय तुमच्या? जय हनुमान फणसकोण. कुठून आलाय तुम्ही मॅच बघण्यासाठी? पोलादपूर तालुका फणसकोण टीम. नाही नाही, कुठून आलाय? म्हणजे इथे इथे राहता की गावावरून आलाय? कल्याणवरून आलाय. आजचा एकंदरीत खेळ बघितला तुम्हाला कसं वाटतंय? एकदम मस्त वाटतंय. सर्व पोरं वगैरे आलेत आमचे. खदलावून टाकले पोरांनी. बस एक नंबर. फणसकोण टीम जिंकली तर अगदी मनापासून सांगा सेलिब्रेशन कुठं होईल? ग्राउंडवरच होणार, विशेष नाही. नागिन डान्स बघायला भेटेल का? नागिन काय गटारी स्पेशल बघायला भेटणार. नागिन डान्स नाही, आडागोंडा डान्स बघायला भेटेल. क्या बात आहे. फणसकोण टीमचे सपोर्टर म्हणतात की फणसकोण टीम जिंकेल. यानंतर आपण अध्यक्ष साहेब कसं आहे ना, लोकांचं किती लोकांचं आपल्याकडे लक्ष आहे हे जर आपल्याला पाहायचं असेल तर आपल्याला माकड चाले करावे लागतात. ते खरं आहे. आपण जर का बघितलं गेलं तर आपण दुसऱ्या शब्दामध्ये जरूर सांगूया. मगाशी 100 रुपयाचं कॅश प्राईज त्यांच्यासाठी आलं होतं. आज ते मनमुराद आनंद घेतात या खेळाचा आणि हे कॅश प्राईज स्वीकारण्यासाठी आम्ही त्या दादांना विनंती करू की या आपण व्यासपीठाकडे. क्या बात आहे. आज गाजवलाय, रविवार गाजवलाय. आज खरी गटारी वाटते आम्हाला. 100 रुपये प्राइज.
नागिन डान्स रेडी आलाय. नागिन डान्स कधी होणार? डान्सिंग मूव्स आपल्याला पाहायला मिळणार आहेत. गटारी स्पेशल डान्स आज आपण नितेश सर आपण आज अनुभवतोय. एक वेगळी स्पर्धा गटारीच्या मुहूर्तावर, मैत्री दिनाच्या मुहूर्तावर. क्या बात आहे. आणि मगाशी नितेश सर म्हणाल्याप्रमाणे एक मैत्री दिनाच्या शुभेच्छा त्यालाही ज्यावेळेस जो तुम्हाला गटारीच्या दिवशी पडलेला असल्यावर घरी घेऊन जाईल, कारण तो मित्र देखील आयुष्यामध्ये फार महत्वाचा आहे. आणि आज सर्वांनाच आपण मैत्री दिनाच्या शुभेच्छा देऊया. चला फिल्डिंग लावून घेतली आहे. आता मॅचला होईल सुरुवात. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावांची गरज आहे ती 28. दोन्ही टीम्सना असतील मनपूर्वक शुभेच्छा. आपण संतोष दादा रिंगे साहेबांकडे पण जाऊया, कारण क्रिकेटवर प्रेम करणारे व्यक्तिमत्व दुपारपासून खेळाचा आनंद घेत आहेत. संतोष दादा, तुमचा तर संघ खेळत नाहीये, तुम्ही असोसिएशनचे कमिटी मेंबर आहात, हे सोडा, पण या मॅच मध्ये कोण जिंकेल तुम्हाला वाटतंय? या मॅच मध्ये बघायला गेलं तर दोन्ही टीम मजबूत आहेत, पण 27 रन चेस म्हणजे फणसकोंडसाठी काही नाही. काल त्यांच्यात मगाशी एक मॅच बघितली, जसा तो सुशांत दादाजी बॅटिंग करतोय तीच जर बॅटिंग आता केली तर मला तरी वाटतंय की फणसकोंड विन होऊ शकतो. नाही, त्यांचं मत त्यांनी सांगितलं. जरूर आपण ही चर्चा आपण अशीच पुढे ठेवणार आहोत. मॅच मध्ये काय घडतंय तर मॅच मध्ये पहिल्या चेंडूवर धावसंख्या आली ती 2 आणि या धावसंख्येचा पाठलाग इथे सुरू झाला. ग्रँड फिनालेचा हा सामना आहे. हॅपी फ्रेंडशिप डे आपण मगाशी म्हटलं, मैत्री सुदामा आणि कृष्णासारखी असावी. एकाने काही मागितलं नाही आणि दुसऱ्यानं सगळं देऊन व्यक्त केलं नाहीये, तेच आपल्याला पाहायला मिळते. आज आम्ही प्रत्येक प्रेक्षक मायबापाला सांगू की आपण थोडा सीमारेषेच्या थोडं बाहेर अंतरावर राहा, सुरक्षित अंतर ठेवा. समीरचा तडाखा, फ्लॅट 6, क्या कमालीचा फटका लगावलाय. वा भाई वा, एक नंबर कडक शॉट. नितेश, आपण आकाशी फटकेबाजी पाहिली आणि तदनंतर जशास तसं उत्तर, तू शेर तो मैं सव्वा शेर, अशा प्रकारचा परफॉर्मन्स पाहायला मिळतोय. समीरच्या बॅट मधून देखील एक रिप्ले ज्याचा आपण 50 वेळा पाहू शकतो असा शॉट पाहायला मिळालाय. कॉपी बुक स्टाईल फटका, यामध्ये कोणतेही एलिव्हेशन नव्हतं, कोणत्याही प्रकारचं एक्स्ट्रा एफर्ट्स नव्हते, परंतु एक प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक पाहायला मिळाला तिथे षटकार आलाय. एफर्टलेस फटका आपल्याला पाहायला मिळाला. नक्कीच मिनिमम एफर्ट्स अँड मॅक्झिमम रिझल्ट ज्याला आपण म्हणतो सायंटिफिक वर्ड मध्ये, इट्स अ बटरफ्लाय इफेक्ट. लेग बायचा इशारा आलाय पंच दीपक बोराडे सरांचा. समीर आणि संदीप असे सलामीचे फलंदाज. धावसंख्या झाली ती 10. एकूण धावसंख्येचा पाठलाग करायचा होता 28. या व्यासपीठावर मात्र कोर कमिटी अनेक सदस्य आपल्याला पाहायला मिळत आहेत. तुकारामजी सावंत, विकासजी उतेकर, आपले तुम्हा सर्वांचेच लाडके खरं तर अध्यक्ष साहेब अर्थातच चंद्रकांत मोरे साहेब, आशिषजी घाडगे असतील, त्याचबरोबर अमितजी घाडगे असतील. बॅटचा एज लागला, अंगाचा वेध घेणारा बॉल. इथेही 1 धाव मिळणार. 2 धावा कंप्लीट झाल्या. रणसंख्या झाली ती 12. मॅच मध्ये आपण पाहतोय की धावांचा ओघ थांबत नाहीये. 28 धावा काढायच्या आहेत. पहिलं षटक प्रगती पथावर आहे. 4 चेंडूंचा खेळ झाला, 1 षटकार आलाय, 3 डेबल्स आलेत आणि अशा पद्धतीनं बॉलिंग ट्रॅकवर राहुल असताना मात्र त्याच्या समोर मात्र फलंदाजीमध्ये अतिशय धाकट फलंदाज आहे, अतिशय स्ट्रॉंग. आणि आज तो फॉर्म मध्ये, आज तो रिदम मध्ये. त्याच्या बॅटमधनं मागच्या काही सामन्यामध्ये प्रचंड धावसंख्या आली आहे आणि आज तो या स्पर्धेमध्ये आपल्या टीमसाठी, फणसकोंड या टीमसाठी तारणहार ठरलाय. तोच तो तारणहार, तोच तो समीर आणि तोच तो फटका. इट वॉज सो इलेगंट, ब्युटिफुल अँड दॅट वॉज लुकिंग लाईक अ वाव. अजून एक शैलीदार स्क्वेअर ऑफ द विकेट, डीप पॉइंट क्लिअर करणारा अजून एक येतोय षटकार. नितेश जी, 2003चा वर्ल्ड कप, वकार युनिसचा चेंडू आणि शोएब वीरेंद्र सेहवागने ठोकलेला षटकार, शोएब अख्तरचा चेंडू आणि सचिन तेंडुलकरने ठोकलेला षटकार, आपण हे सारं पाहिलंय आणि त्याचाच एक आपल्याला कॉपी बुक फटका पाहायला मिळाला इथे या अंतिमच्या लढतीमध्ये. समीर जगतापच्या बॅट मधून 2003च्या अविस्मरणीय आठवणी ताजा करणारा हा फटका पाहायला मिळालाय समीर जगतापच्या बॅट मधून. जबरदस्त, नयनांचे पारणे फेडावे इतका सुंदर फटका. हाही बॉल ट्रॅव्हल झालाय. जिथे प्रयत्नांची उंची जास्त असते
तिथे कधी कधी नशिबाला सुद्धा झुकावं लागतं आणि नशिबातच झुकलेत आणि नशीब साथ देतीये ती जय हनुमान फणसकोंड या टीमला. रणसंख्या झाली आहे ती 22. यस, किस्मत भी बहादुरों का साथ देती 6 है. काढायचेत. 6 ला 6. जय हनुमान हे नाव आहे. पवन पुत्र आता मात्र ते हार मानणार नाहीयेत. बजरंग बलीची ताकद घेऊन मैदानामध्ये उतरलाय की काय तो समीर, हेच पाहायला मिळतंय. षटकार चौकार चौकार षटकार हेच आपल्याला आज संपूर्ण दिवसभरामध्ये पाहायला मिळालं. षटकार चौकारांचे विलोभनीय कारंजे आपल्या बॅटिंगच्या स्किल मधला नजराणा त्यानं पेश केला. गोलंदाजी मधली धमक त्याला दाखवली. ॲज अ विकेट कीपर म्हणून त्यांनी चमक दाखवली अँड ॲज अ लीडर म्हणून त्याच्याकडे असलेलं नेतृत्व कौशल्य तुझं सादर केलं. आता ही अग्निपरीक्षा आहे ही गोलंदाजाची. पहिला बॉल बीट केलाय आकाशनं. ही एक धाव मिळते. 5 चेंडू 5 धावा. समीरला स्ट्रायकर एंडवर आणणं हे फार महत्वाचं होतं. या मॅच मध्ये काय घडेल, या संपूर्ण मॅचचं चित्र, या संपूर्ण मॅचचं सूत्र आणि जबाबदारी घेतली ती समीरनं. ठाऊक आहे ते संदीपला की समीरकडे आहे या मॅचचा कॉन्फिडन्स आणि म्हणूनच की काय त्याला स्ट्रायकर एंडवर आणलंय. 5 चेंडू 5 धावा. षटकारानं धोनी स्टाईलनं तो मॅचला फिनिश करेल की विराट कोहली स्टाईलनं क्लिनिकल फिनिश करेल. ओ हा बॉल अगदीच लाईन आपण पाहतोय. पंच इशारा करतायत व्हाईट बॉल कॉल, क्लोज कॉल होता. हा व्हाईट बॉल आहे. एक धाव पुढे येईल. धावसंख्या आता पोहोचेल ती आपल्याला पाहायला मिळते ती 24 वर. अजूनही 4 काढायचे आहेत. एक बॉल डॉट आला तर मॅच मध्ये मजा येईल की येईल चौकार आणि होईल विजयी आणि झालाय मला वाटतंय विजयी. मेनी कॉंग्रॅच्युलेशन टीम टीम मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स. 28 झाल्या, तुम्ही विजयी झालात. ह्या 4 असतील तर धावसंख्या झाली 28. तुम्ही मी विजयी झाला. तुमच्याकडे लायसन्स आहे, जा घाला धिंगाणा. मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स टीम कुडपण फणसकोंड, माफ करा. मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स फणसकोंड आणि हार्ड लक टीम कुडपण. नक्कीच या मॅच मध्ये मजा आली आणि प्रत्येकानं मान्सून क्रिकेट एन्जॉय केलं.